अकोल्याच्या जुन्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे। जुने शहरातील विठ्ठलनगर परिसरात राहणाऱ्या श्याम बंकुवाले यांच्या मालकीची नंदिनी नावाची दुभती गाय फूड पॉयझनिंगमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीया निमित्त अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने मृत आई-वडील आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला। या दिवशी मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे अन्न तयार करून ते देवांना अर्पण केलं जातं आणि नंतर उरलेलं अन्न गायींना किंवा इतर जनावरांना खाऊ घालण्याची प्रथा आहे। मात्र याच प्रथेमुळे एका निष्पाप प्राण्याचा जीव गेला असल्याचं दुर्दैवी वास्तव समोर आलंय। श्याम बंकुवाले यांच्या गायीला परिसरातील काही नागरिकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी उरलेले शिळे अन्न आणि नैवेद्य खाऊ घातल्याचं सांगितलं जात आहे। हे अन्न मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळ ठेवलेले असल्यानं ते खराब झाले होते। त्या अन्नामुळे गायीच्या पचन संस्थेवर गंभीर परिणाम झाला। गायीची तब्येत अचानक बिघडल्यानं तिला तातडीनं पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर स्पष्ट झालं की गायीला फूड पॉयझनिंग झालं असून त्यामागे मुख्य कारण म्हणजे शिळे व खराब अन्न आहे। उपचार सुरू असतानाच गायीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे पशुप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि दुःख व्यक्त केलं जात आहे। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की श्रद्धा आणि परंपरा जपत असताना आपण अनवधनानं अशा चुका करतो ज्यामुळे निरपराध प्राण्यांना त्रास सहन करावा लागतो। गायींना शिळे, खराब किंवा अतिप्रमाणात अन्न देणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झालेलं आहे। पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी देखील यावर महत्त्वाचं मार्गदर्शन केले। त्यांच्या मते जनावरांना नेहमी ताजे आणि योग्य प्रमाणात अन्न देणं आवश्यक आहे। शिळे, कुजलेले किंवा जास्त मसालेदार अन्न दिल्यास त्यांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होऊन फूड पॉयझनिंग होऊ शकतो। अनेक वेळा ते प्राणघातकही ठरते। या घटनेनंतर प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।